नमस्कार, मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 6 वाजलेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी. अजित पवारांनी बंड केल्यानंतर आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना गेल्यानंतर आज अजित पवारांना पहिला धक्का बसलाय. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे शरद पवारांकडून अहमदनगर लोकसभेतून निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढत होणार का, याचं चित्रही पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची साथ सोडून मनसेतून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासोबत विधानसभा निहाय त्यांना किती मतं पडतील याचा डेटा सुद्धा त्यांनी पवारांकडे सादर केलाय. वसंत मोरेंचा प्रवेश मात्र अद्याप झालेला नाहीये, ते सध्या वेटिंगवरच आहे. निलेश लंकेंसोबत आज चर्चा झाली आणि निलेश लंके यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. त्यांची घर वापसी झालेली आहे. तर इकडे वसंत मोरे यांनी कार्यालयामध्ये शरद पवारांची भेट घेतली. यावेळी खासदार अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित होते आणि विधानसभा मतदारसंघनिहाय त्यांनी किती मतं पडतील याचा अंदाज घेणारा एक डेटा, एक प्रेझेंटेशन त्यांनी सादर केलं. मात्र वसंत मोरेंच्या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाहीये, ते अजूनही वेटिंगवर आहे. आदरणीय साहेब या आमच्या आपले सर्वांचे सर्व आदरणीय साहेब साहेब सांगतील तो आदेश नाही. तर निलेश लंके यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे. वसंत मोरे मात्र वेटिंगवर आहेत. वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि त्या संदर्भात इच्छा त्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचं कळतं. तर निलेश लंके यांनी स्वतःला राजकीय काळोखात लोटलंय असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि अजित पवारांसोबत खरं तर निलेश लंके आले होते. मात्र आज पुन्हा एकदा त्यांनी यू-टर्न घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. मात्र त्यांनी स्वतःला राजकीय काळोखात ढकललंय अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे. देशभर झाला यात काही दुमत असण्याचं कारण नाही, पण मला जेवढं समजतं पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी ते शिवसेनेमध्ये होते. त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांचं तिकीट कापलं होतं, म्हणजे त्यांना तिकीट देणार नव्हते विधानसभेचं. त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि मग दादांना वाटलं की हा मुलगा कामाचा आहे, म्हणून अजितदादांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तू आमच्या पक्षात आहे, आम्ही तुम्हाला तिकीट देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. पण त्यांनी असं म्हटलं की अजितदादा जर शब्द देत असतील तिकिटाचा आणि अजितदादा जर प्रवेश घेत असतील माझा तरच मी येतो. त्यावेळेस जयंत पाटील साहेबांना स्वतः अजितदादांनी पाठवलं, त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला, शब्द दिल्याप्रमाणे त्यांना तिकीट दिलं आणि तिकीट दिल्यानंतर ते निवडून पण आले. मी पण त्यांच्या अनेक सभेमध्ये होतो. महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस सुद्धा अजितदादा अर्थमंत्री होते. तेव्हापासून आतापर्यंत भरपूर निधी त्यांना अजितदादांनीच दिला. अलीकडे महायुतीच्या काळामध्ये 637 कोटी रुपयाचा 8 महिन्यात निधी त्यांना दिला. तो याच्याकरता की लंके साहेबांचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांना परत विधानसभा कंटिन्यू करावी. पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी त्यांच्या डोक्यात लोकसभेची हवा घातली असं जे दादा म्हणतात त्यात वास्तव आहे, सत्य आहे. अलीकडे काही 2-3 दिवसांपूर्वी त्यांच्या इथं महानाट्य झालं. त्या महानाट्याचे जे कलावंत आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली आणि मी लंके साहेबांना स्वतः समजून सांगण्याचा प्रयत्न केला, फोन केला की लंके साहेब तुमच्या खांद्याचा वापर होऊ देऊ नका. नगरमध्ये त्यांना